आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल। खरं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाळेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत। कारण मी आपल्याला सांगतो, पूर्वीचं आपण अंबरनाथ पाहिलंय, धुळीचं साम्राज्य होतं, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नव्हते। परंतु आता या अंबरनाथमध्ये जवळपास सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले, धूळमुक्त अंबरनाथ झालंय। या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणलेत आणि म्हणून अंबरनाथ पूर्वी शिवसेनेचं होतं, आजही शिवसेनेचं आहे आणि उद्याही शिवसेनेचंच राहणार आहे।